शहरातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी रस्ते आवश्यक आहेत। मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी हॅम प्रकल्पातून रस्ते करण्यात येणार आहेत। हा विषय महासभेच्या मान्यतेने सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, पण शहराच्या विकासाला खोडा घालण्याचं काम विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण करत असल्याचा आरोप महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केलाय। हॅममधून रस्ते करून 350 कोटींचा गोलमाल सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला होता। या आरोपाला उत्तर देण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी संयुक्तरित्या पत्रकार बैठक आयोजित केली। दरम्यान काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नगरसेवक असताना आमदारांच्या प्रेमापोटी मंगेश चव्हाण यांना विरोधी पक्षनेते पद मिळाले, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। चव्हाण हे 2 टर्म नगरसेवक आहेत। मी प्रथमच नगरसेवक झालोय, पण नगरसेवक नसतानाही मी आमच्या प्रभागात किती त्यांच्यापेक्षा अधिक कामे केली आहेत। त्यामुळे यापुढे आरोप करताना मंगेश चव्हाण यांनी विचार करून करावा। या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे। हॅम ही संकल्पना काय आहे त्यांनी एकदा सांगावी सगळ्यांना। उगाचच काय तर ते म्हणतात ना, साप म्हणून काय तर बडवून घ्यायचा तसा विषय नाही आहे। आम्ही सांगलीच्या विकासासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट सगळं आम्ही त्या दृष्टीनं काम करत आहे। सांगली शहराला आम्ही जी पाहणी करायला गेलो त्यात नुसता हॅमचाच विषय किंवा हॅमचेच रस्ते नव्हते, तर एनकॅपमधून जी कामं सभापतींचा आरोप होता की ती कामं चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत, त्यासुद्धा कामांची आम्ही पाहणी केली। सांगलीत जे आपण 2 पेट्रोल पंप उभा करणार आहे सांगली शहरात, ज्यातून आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल, ती सुद्धा पंपाच्या जागासुद्धा आम्ही बघायसाठी गेलो होतो। आणि हॅम ही संकल्पना अशी आहे की जेणेकरून सांगली शहराला जोडणारे हायवेपासून जोडणारे रस्ते तयार करणे, त्या रस्त्यात कधी तर सांगलीनं चांगले रस्ते बघायला पाहिजेत का नाही, कधी तर सांगलीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ज्या संकल्पनेत आहेत त्या मॅडमसमोर मांडल्या आणि मॅडमनी त्या गोष्टींना आम्हाला व्हिजिट द्यावी या सगळ्या गोष्टींची म्हणून 4 वाजताची वेळ दिली। आणि त्या पद्धतीनं आम्ही सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरात फिरून सगळ्या रस्त्यांची, ज्या जागेंची सगळ्याची पाहणी केली। आणि हॅम हा प्रोजेक्ट काय आम्ही आमच्या दालनात किंवा आमच्या केबिनमध्ये बसून मंजूर करायचा विषय नाही आहे। तो विषय असा आहे की त्याचे महासभेत मंजुऱ्या होणार आहेत, त्यावेळी ते तिथं उपस्थित असणार आहेत। त्यांना जर काय गोष्ट चुकीची वाटली तर त्यांनी तिथं विरोध करावा। माझं तर असं मत आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या ह्या सगळ्या विकास जो आम्ही करणार आहे सांगली, मिरज, कोपरचा, त्यात आमच्या बरोबर राहून विकासाचं भागीदार व्हावं, ना की नुसतं एखाद्या कामाला विरोध करणे, विरोधी पक्ष नेत्या म्हणून नुसतं विरोध करत बसण्यात त्यांनी त्यांचा वेळ घालवू नये। सांगली, मिरज, कोपरच्या विकासात त्यांनी आम्हाला साथ द्यावी। आम्ही चांगलंच करणार आहे। मागच्या 5 वर्षात आम्ही चांगलंच काम केले, त्यामुळंच आम्हाला सांगली, मिरज, कोपरच्या जनतेनं पुन्हा एकदा सांगलीच्या महानगरपालिकेच्या सत्तेत बसवले आणि आम्हाला चांगलीच कामं करायची आहेत। आणि हे काही करत असताना कुठल्या तर ठेकेदाराला नजरेसमोर ठेवून कुठल्या तर आमच्या नेत्याच्यावर आरोप करायचे, सभापतींवर आरोप, आमच्यावर आरोप। आमच्या बाबतीत आम्ही परवा महापौर साहेब, आयुक्त मॅडम, राष्ट्रवादीचे गटनेते, आमचे गटनेते या सर्वांनी एक सांगलीच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही सांगलीमध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचा विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक ठराविक योजना आम्ही राबवलेली आहे। त्यामध्ये एक हॅमची संकल्पना आमची आहे। या हॅमच्या संकल्पनेमध्ये जे नॅशनल हायवे आहेत, म्हणजे नागपूर रत्नागिरी जो हायवे, त्यापासून सांगली शहराला, मिरज शहराला व कुपवाड शहराला कसं जोडता येईल आणि शहराचा एक विकासात्मक दृष्टिकोन कसा वाढेल, त्या ठिकाणी आपल्याला हॅमच्या माध्यमातून जे रस्ते आपल्याला मंजूर करायचे आहेत त्याची पाहणी फक्त आम्ही करून आलो। त्यामध्ये कुठलेही आत्ता 15 रस्ते आम्ही सर्वांनी मिळून पाहणी करून आले। त्यामध्ये आयुक्त मॅडमबरोबर नंतर आमची परत बैठक होणार आहे, त्यामध्ये राज्य सरकारच्या बाबतीत त्या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे आणि हे सर्व चर्चा करून सांगलीमध्ये कुठले रस्ते धरले तर सांगलीचा विकासात्मक दृष्टिकोन वाढेल या दृष्टीने आम्ही पाहणी करून आलेलो आहे। वारंवार विरोधी पक्षनेते आरोप करतात की आमदारांच्या आशीर्वादाने तुम्ही सभापती झाले। 100% मी आमदारांच्या आशीर्वादाने सभापती झालेलो आहे, पण ज्यावेळी माझा विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा कोणाच्या तर आशीर्वादानेच विरोधी पक्ष नेते झालेले आहेत। त्यांच्यावर सुद्धा कोणाचं तरी प्रेम आहे, म्हणूनच त्यांच्यापेक्षा सिनियर नगरसेवक असताना सुद्धा त्यांना विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिलेली आहे काँग्रेस पक्षानं। पहिल्यांदाच निवडून आला असं त्यांचं मत आहे, त्यामुळे हो, मी पहिल्यांदाच निवडून आलेला आहे आणि पहिल्यांदाच निवडून येऊन सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त कामं मी करून दाखवेन। ते 2 वेळा निवडून आले, त्यांच्यापेक्षा जास्त कामं मला करून दाखवण्याची माझ्या धमक आहे। आणि मी नगरसेवक नसताना जी माझ्या वार्डामध्ये मी कामं केलेली आहेत ती एकदा त्यांनी पाहून यावेत आणि त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये
तेवढे कामं केलेले असतील तर त्यांनी दाखवावेत. घराची 4 घरं झाले तिकडे बघा असं म्हणायचं. त्यांचे 18 जणात 4 घरं आहेत आणि आमची काही नाहीत. आमचं एकच घर आहे भारतीय जनता पार्टी, आमचं कमळ हेच आमचं हे आहे आणि आमच्यामध्ये कुठलीही वादविवाद नाहीत. आमच्या फक्त दोघांच्या भांडणाचं हे सांगून त्यांनी आपलं दुकान चालवायचा प्रयत्न करू नये. आम्ही एक संघच आहोत. शहरात फक्त रस्त्याचाच प्रश्न आहे का, म्हणजे अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्यावर तुम्ही सर्व प्रश्नांसाठी आम्ही एकत्रित येणार आहोत. एकत्रित आहोत आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित राहणार आणि तुम्हाला ह्या बॉडीमध्ये मी आणि महापौर साहेब आमच्याकडे जी पक्षानं आम्हाला मदत दिली त्यामध्ये नक्कीच आम्ही या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून मला 100% करून दाखवू.